आणि अचानक भयानक मी अमरावतीला कसा काय आलो, चला ते पाहू आजच्या व्हिडिओ मध्ये। सकाळच्या रामपायरे आपली स्प्लेंडर घेऊन आयुष भाऊच्या घरी आलो। घरात आलो तर आयुष भाऊ नाश्ता करू राहिले। नाश्ता कर म्हणत, म्हटलं काही विषय आहे का राजा, फुकटचं तर आपण कुठेच सोडत नाही। पोटभर नाश्ता करून आम्ही पैदलच निघलो अमरावतीला जायसाठी। पण तेवढ्यात आम्हाला आमच्या मित्राची गाडी दिसली। मग काय बसलो गाडीत आणि निघलो अमरावतीकडे। आमचा नाश्ता तर घरीच झाला, भैया सेटचा राहिला होता त्यानं बी केला। आता आमचे पोट तर भरले, गाडीचं पोट भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जाणं पडलं। कर्म करायला गेलो कांड झालं नाही असं तर काही होऊ नाही शकत। जरासं पुढे आलो आमच्या टायरांना धोका दिला। मग काय बदललो बा टायर। तठून जरासं पुढे नाही येतं आमच्या गाडीला ताण लागली, तिले पाणी पाजणं पडलं। कधी कधी तर असं वाटतं की सगळे प्रॉब्लेम काय आमच्याच नशिबात लिहिलंय काय। उशीर तर आम्हाला चांगलाच झालता। मग जास्त टाइमपास न करता आम्ही आलो सरळ अमरावती मध्ये। येता बरोबर सगळ्यात पहिले तर आम्ही ना इंदोरी पोहा खाल्ला। सगळेले चांगल्याच भुका लागल्या होत्या, कारण की रस्त्यानेच आमचा लय टाइमपास झाला। आम्ही नाश्ता करायला थांबलो, तेवढ्यात काही जणांना मला ओळखलं बी। रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे। आम्हाला सगळेलेच अमरावतीत काही ना काही कामं होते, पण आमचे कामं आटप्याले आम्हाला रातचे 12 अमरावतीतच वाजले। पण रातच्या 12 वाजता आम्ही आलो जेवण करायला। जेवणात आम्ही ना रोटी सब्जी न बोलावता फक्त स्टार्टरच खाणं लावलं। शुद्ध शाकाहारी माणसं आहे बरं आम्ही। जेवणाची टेस्ट वगैरे चांगली होती, फक्त एक गोष्ट आपल्याला आवडली नाही। आम्ही जेवण करायला बसलो ना, हॉटेलच्या लाईटा चालू बंद होत जात। कोण जेवीन रे बा म्हटलं, या अंधारात ताटात माशी पडली तरी दिसणार नाही। कशी तरी जेवण आटपले, पण रात्री 1 वाजता आम्ही निघलो ऑफिस घराकडे। तर चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये।